नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 21 जुलै 2025 वार सोमवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। प्रत्येक दिवसाला एक नवीन संधी म्हणून जगा, असा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊ एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्राच्या घडामोडींवर। अमरावती ग्रामीण पोलिसांनी दुचाकी चोरीच्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। चांदूर बाजार येथील या टोळीकडून 3 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून लाखोचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईमुळे जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता आहे। पाहूया सविस्तर रिपोर्ट। अमरावती जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांनी एक मोठी कारवाई केली आहे। अंजनगाव सुर्जी येथे निकेश सहदेवराव राऊत यांची पल्सर मोटरसायकल चोरीला गेल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय। 10 जुलै रोजी रात्री घरातून बाहेर ठेवलेली 60,000 रुपये किमतीची पल्सर गाडी 11 जुलै रोजी सकाळी दिसली नाही, अशी तक्रार त्यांनी अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात दिली होती। या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले। समांतर तपास करत असताना दर्यापूर उपविभागाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले यांच्या पथकाला तांत्रिक पुरावे आणि गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की ही चोरी चांदूर बाजार येथील सय्यद जुबेर, अब्दुल शहजाद आणि वसीम खान यांनी त्यांच्या साथीदारांसह केली आहे। या माहितीवरून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपी क्रमांक 1 आणि 2 यांनी अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार आणि वरुड येथील दुचाकी चोरीची कबुली दिली आहे। त्यांनी सांगितले की त्यांच्यासोबत 2 विधी संघर्षग्रस्त बालके देखील सहभागी होते आणि आरोपी क्रमांक 3 वसीम खान चोरीच्या गाड्यांची विल्हेवाट लावत होता। या कारवाईत आरोपी वसीम खानकडनं चांदूर बाजार येथून चोरीला गेलेली 50,000 रुपये किमतीची होंडा शाईन आणि वरुड येथून चोरीला गेलेली 50,000 रुपये किमतीची होंडा स्प्लेंडर जप्त करण्यात आली आहे। तसेच आरोपी आणि विधी संघर्षग्रस्त बालकाकडनं 1,40,000 रुपये किमतीचे 4 मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली 50,000 रुपये किमतीची NS पल्सर मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे। अशा प्रकारे एकूण 2,90,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। अमरावती पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईमुळे दुचाकी चोरांवर वचक निर्माण झाला आहे। थोडक्यात सांगायचे झाल्यास अमरावती स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी चोरीच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे जिल्ह्याची सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट झाली आहे। अधिक बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज। परतवाडा पोलिसांच्या एका मोठ्या यशाची बातमी घेऊन आलो आहोत। अनेक दिवसांपासून फरार असलेल्या एका आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे, ज्यासाठी पोलिसांनी 50,000 रुपयाचे बक्षीस देखील जाहीर केले होते। परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये नामदेव दहीकर नावाच्या आरोपी विरुद्ध 411 BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेच्या तपासासाठी पोलीस जेव्हा आरोपी दहीकर याला घटनास्थळी घेऊन गेलेत तेव्हा त्याने पोलिसांना गुंगारा देत थेट डोंगरावर पळ काढला आणि तो तेथून पसार झाला।
या घटनेनंतर पोलिसांनी नामदेव दहिकरला शोधण्यासाठी आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. विशेष म्हणजे आरोपीची माहिती देणाऱ्यास 50,000 रुपयांचे रोख बक्षीस देण्याची घोषणा देखील परतवाडा पोलिसांनी केली होती. अखेर पोलिसांच्या अथक प्रयत्नांना यश आले. पोलिसांनी आरोपी नामदेव दहिकरला शोधून काढले आणि त्याला अटक करून अचलपूर न्यायालयासमोर हजर केलेत. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस आता पुढील तपास करीत आहेत. फरार झालेल्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. आता या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अमरावतीजवळ झालेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण जिल्ह्याला हादरून सोडले आहे. भारवाडीजवळ दुचाकीच्या भीषण अपघातात 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलीस स्टेशन हद्दीतील भारवाडीजवळ 20 जुलैच्या रात्री एक अपघात घडलाय. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून जालना येथून नागपूरमधील दर्ग्याकडे दुचाकीवरून निघालेले 3 प्रवासी काळाच्या दाढेत ओढले गेलेत. मिळालेल्या माहितीनुसार भरधाव वेगात असलेल्या दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटलेत आणि ती थेट रस्त्यावरील दिशादर्शक फलकाला जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दुचाकीवरील इम्रान खा अजीज खा आणि सहील खा अहमद खा या दोघांचा जागीच मृत्यू झालाय. हे दोन्ही मृत आणि अपघातात गंभीर जखमी झालेला लहान मुलगा जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील रहिवासी आहेत. या अपघातातील भीषणता इतकी होती की लहान मुलाचा हात तुटून पडला. जखमी मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. तिवसा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. होती अमरावती अपघाताची सविस्तर बातमी. या घटनेने महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जखमी मुलांच्या प्रकृतीसाठी आपण सर्वजण प्रार्थना करूया. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीमधून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महावितरण कंपनीकडून लावण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटरला तीव्र विरोध करत पंचायत समितीचे माजी उपसभापती महेश खारोडे यांनी आज शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना स्मार्ट मीटर लावू न देण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या भूमिकेला दर्यापूर मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांनीही पाठिंबा दिलाय. अंजनगाव सुर्जी तालुक्यात सध्या महावितरण कंपनीकडून स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम वेगाने सुरू आहे. मात्र या मीटरला स्थानिकांकडून जोरदार विरोध होत आहे. पंचायत समितीचे माजी उपसभापती महेश खारोडे यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना हे स्मार्ट मीटर न लावण्याचं आवाहन केलं आहे. या पत्रकार परिषदेला दर्यापूरचे आमदार गजानन लवटे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. खारोडे यांच्या मते महावितरण कंपनी ग्राहकांना न विचारता छुप्या पद्धतीने हे मीटर बसवित आहेत आणि त्यासाठी सक्ती करीत आहेत. यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात ग्राहकाची कोणतीही पूर्वसंमती न करता धाकदपट करून स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती करत आहे. परंतु नुकतेच चॅनलवर आणि विधानसभा चालू आहे सध्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की स्मार्ट मीटर ग्राहकाच्या लेखी अर्ज असल्याशिवाय लागणार नाही. परंतु अंजनगाव आणि दर्यापूर तालुक्यात कोणत्याच ग्राहकाचा लेखी अर्ज नसताना, संमती नसताना, तक्रार नसताना यांनी रात्री चोर पावलांनी जाऊन धाकदपट करून स्मार्ट मीटर लावले आहे. आणि या स्मार्ट मीटरची किंमत 12,000 आहे आणि याच्यात 900 रुपये केंद्र सरकारचं अनुदान मिळणार आहे. म्हणजे 11,100 त्या ग्राहकांना भूदंड मिळणार आहे. ऑलरेडी 800 रुपयाचं डिजिटल मीटर व्यवस्थित चालू असताना हे 12,000चं स्मार्ट मीटर या गोरगरिबांच्या झोपडपट्टीत लावण्यासाठी का गडबड करण्यात येत आहे. हेच जर मीटर लावायचं असेल तर प्रथम तुम्ही शासकीय कार्यालय, शासकीय वसाहत, आमदार, खासदार, मंत्री आणि सर्व गव्हर्नमेंटचे कर्मचारी यांच्यावर तुम्ही लावा की ज्याचं इलेक्ट्रिक बिल शासन भरील. 2 मिनिटातच शासनाला ही योजना समजेल की याच्यात खरोखर ही फायद्याची आहे की तोट्याची आहे. महावितरणाच्या उपकार्यकारी अभियंत्यांना या संदर्भात निवेदन देण्यात आलं असून महेश खारोडे आणि आमदार गजानन लवटे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून स्मार्ट मीटरची सक्ती थांबवण्याचे आणि लावलेले मीटर काढून टाकण्याचे आदेश दिले होते. तरीही मीटर लावण्याचं काम जोरात सुरू असल्याचं खारोडे यांनी सांगितलंय. हे स्मार्ट मीटर सुमारे 12,000 रुपयांचे असून ते सामान्य ग्राहकांना परवडणारे नाहीत अशी त्यांची भूमिका आहे. याच कारणास्तव आमदार गजानन लवटे यांच्या उपस्थितीत खारोडे यांनी पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना तीव्र जनआंदोलनासाठी तयार राहण्याचं आवाहन केलं आहे. बिना अनुमति से नहीं लगाए हुए
जो भी है उनको जीनस कंपनी को ऑर्डर दिया है। ऑर्डर के उनके कंपनी में जो लोग काम कर रहे हैं वो उनके ग्राहकों के मीटर बदली कर रहे हैं। तो ऐसे बिना अनुमति से मीटर बदली कर रहा है ऐसा नहीं है। वो आदेश किसके है? आदेश किसके आदेश से लगाया जाए? ये हेड ऑफिस के आदेश है ना। मीटर की जो प्राइस है 12,000 समथिंग ऐसा कुछ है, वो भी वसूल किए जा रहे? नहीं, मीटर की प्राइस है, ऑनलाइन में भी देखा हमने 4,500-5,000 तक की प्राइस है, ज्यादा 11-12 हजार की प्राइस नहीं है। और वसूल किए जाने का अभी तक उसमें कुछ आया नहीं है, वसूल नहीं किए जा रहे हैं। अब तक के तालुके में कितने मीटर बदले आपने? हो गए 4,500-5 हजार, 4,500 से 5 हजार के आसपास। उसमें ग्राहकों की अनुमति थी? ग्राहकों के अनुमति से किसी ने, ऐसा नहीं है कि जो बदली करने को बोला है उन्होंने बदली की है। या पत्रकार परिषदेत महेश खारोडे आणि आमदार गजानन लवटे यांनी महावितरणाला स्मार्ट मीटरची सक्ती थांबविण्याचे आणि लावलेले मीटर काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत। आता या विरोधात महावितरण काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अमरावतीमधून जिथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे धनगर समाजात चांगला संताप व्यक्त केला जात आहे। आज शेकडो समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। अमरावतीमध्ये धनगर समाज बांधवांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीविरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय। पुणे येथील सुनील गोपाळ उभे या व्यक्तीने फेसबुकवर अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह, अश्लील आणि घाणेरडी पोस्ट केल्याचा आरोप आहे। या घटनेच्या निषेधार्थ शेकडो समाज बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर एकवटले होते। त्यांनी एडकोट एडकोट जय मल्हारचा जयघोष करत सुनील गोपाळ उभे यांच्या विरोधात अमरावतीमध्येही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। यावेळी समाज बांधवांनी आपली संतप्त भावना व्यक्त करत म्हटले की सुनील उभेंनी वापरलेली भाषा ही महाराष्ट्राची किंवा मराठी समाजाची संस्कृती असू शकत नाही। शिवाजी महाराजांवर रिमार्क केले, शिवाजी महाराजांना आणि ज्योतिबा फुलेंना सुद्धा त्यांनी हे केलं। आणि असं करताना इतर काही उजव्या लोकांचं महिमामंडन केलं, त्यांचाच आदर्श घेऊन ही पिलावळ जी आहे या सगळ्या भानगडीमध्ये कशामुळे झालं? पण अहिल्यादेवीचा काय संबंध आहे? कोणत्या भाषेत ते लिहितात? एक साधी जिनं प्रत्येक घाटावर पिण्याच्या पाण्यापासून सर्व सोय केली, तिच्याबद्दल असं कोण कसं बोलू शकतो? त्यांना त्रिशताब्दी वर्ष साधारण सगळ्या पत्रकारावर त्यांचा फोटो येतात सगळीकडे। त्याच्यामुळे आमची नम्र विनंती आहे की अमरावतीकरांच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि इथे गुन्हा दाखल झाला पाहिजे। करू आम्ही। पूर्ण जिल्ह्यामध्ये अत्यंत संतप्त वातावरण आहे आणि जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे। आपले समजदार लोक तर काही याला बळी पडणार नाही, पडू पण नाही, परंतु याच्यावर कारवाई करू हे मात्र। ही महाराष्ट्रातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न आहे। त्यांनी राज्य सरकार आणि काही नेत्यांवरही टीका केली, कारण यापूर्वीही छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केली गेली होती आणि त्याच धर्तीवर आताही पिलावळ महापुरुषांचा अनादर करीत आहेत। अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल अशा प्रकारची टिप्पणी पहिल्यांदाच करण्यात आल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले। धनगर समाज बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत सुनील उभेवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल अत्यंत गलिच्छ, अश्लील, अश्लाघ्य टिप्पणी पुण्यातील एका उभे नावाच्या नराधमाने केली। त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम धनगर संतप्त झालेला आहे। प्रत्येक पोलीस स्टेशनला धनगर समाजाने तक्रार केलेली आहे। फेसबुकवर उभे नावाच्या त्या नीचाने अहिल्यादेवी होळकरांबद्दल जी भाषा वापरलेली आहे ती भाषा या महाराष्ट्राची, या मराठी समाजाची संस्कृती असू शकत नाही। हे जे आजकाल असं वातावरण दूषित करण्याचा जो प्रयत्न होत आहे त्याला खरं म्हणजे आमचे तथाकथित नेते, राज्य स्तरावरील पदाधिकारी, सत्तेच्या दालनात पहुडलेले राज्यपालासारखे जे लोक आहेत
त्यांनी आमच्या महापुरुषांबद्दल अशीच भाषा वापरली. मागे राज्यपाल कोश्यारींनी शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले होते. सावित्रीबाई फुलेंबद्दल तशीच भाषा होती. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुल्यांनाही त्यांनी सोडले नाही. शिवाजी महाराजांना हीन लेखताना काही लोकांचं महिमंडन त्यांनी केलं. रामदास नसते तर शिवाजींना अर्थ नसता, अशी भाषा राज्यपालासारख्या उच्चपदस्थ माणसाने वापरली. आणि त्याचाच आदर्श घेऊन आता ही पिलावळ, ही कीटकं अशा प्रकारे आदर्शांना हीन लेखत आहेत. अहिल्यादेवी होळकरांना पहिल्यांदाच कोणी या भाषेत टिप्पणी केलेली आहे. कारण ती साध्वी, ती आमची आई आणि राजमाता, तिने या लोकांचं कोणाचं काय बिघडवलं, तिने जे काही विधायक कार्य केलं त्याला तोड नाही. प्रत्येक घाटावर माणसाला माणसासारखी वागणूक मिळावी म्हणून अहिल्यादेवी तेव्हा राबल्या, पूर्ण सत्ता त्यांनी राबवली. आणि असं असताना आज राज्यातील सत्ताधारी जे काही आहेत, जे होते, त्यांचा आदर्श घेऊन ही जी पिलावळ आहे ती आता पुन्हा मैदानात उतरली. आम्ही त्याचा निषेध करतो आणि त्या नराधमाविरुद्ध अमरावतीमध्ये गुन्हा दाखल करावा. कारण अमरावतीकरांच्या, अमरावती जिल्ह्याच्या लोकांच्याही भावना अत्यंत दुखावलेल्या आहेत. आम्ही अवमानित झालोत, आम्ही अपमानित झालोत आणि म्हणून ताबडतोब इथेही गुन्हा दाखल करावा अशी आमची प्रशासनाकडे मागणी आहे. तर अशा प्रकारे अमरावतीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अपमानावरून धनगर समाजाने एल्गार पुकारला आहे. आता या प्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते आणि दोषीवर कारवाई होते का हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. अमरावती शहरावर आज शोककळा पसरली आहे. आपल्या देशासाठी अतुलनीय सेवा बजावलेले कर्नल अनंत प्रभाकर संगई यांचे कर्तव्य बजावत असताना सिकंदराबाद येथे दुर्दैवी निधन झाले. आज सकाळी हजारो नागरिकांनी आणि लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. हिंदू स्मशानभूमीत मानवंदना देऊन अंतिम संस्कार करण्यात आला. अमरावती येथील साईनगर जवळच्या अकोली मार्गावरील भारतनगरमध्ये राहणारे कर्नल अनंत प्रभाकर संगई यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सिकंदराबाद येथे कर्तव्य बजावत असताना त्यांची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान इंडियन आर्मीच्या रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी अनुजा, मूल अन्वेष आणि अथर्व, 2 भाऊ प्रवीण आणि प्रशांत आणि 1 बहीण प्रीती असा परिवार आहे. सकाळी 10 वाजता अकोली भारतनगर येथील त्यांच्या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा अमरावती येथील हिंदू स्मशानभूमीकडे निघाली. इंडियन आर्मीच्या अधिकाऱ्यांसह तिरंगाच्या सन्मानात निघालेल्या या अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते.
ए मेरे वतन के लोगो जरा याद करो कुर्बानी या गीताने संपूर्ण अंबानगरी शोकाकुल झाली होती. साहेब हे ऑर्डनन्समध्ये मुख्यतः एक रिक्रूट झाले, त्यानंतर जनरल सर्व्हिस कमिशन घेऊन एक क्वार्टरमास्टर जे कमिशन असते आर्मीमध्ये ते साहेबांनी जनरल कमिशन घेतलं आणि त्यानंतर भिन्न भिन्न क्षेत्रामध्ये भिन्न भिन्न इन्स्टिट्यूटमध्ये साहेबांची सर्व्हिस राहिलेली आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने आर आर रेजिमेंट्समध्ये साहेबांनी नोकरी केलेली आहे. साहेबांनी दुसरं रेजिमेंट ऑफ आर्टीमध्ये आर्टी सेंटर नाशिकला क्वार्टरमास्टर नोकरी केलेली आहे. रेजिमेंट आर्टी सेंटर हैदराबादला सध्या साहेब कार्यरत होते. तर साहेबांची ही प्रदीर्घ कालावधी जो राहिला, अगदी खडतर प्रदेशामध्ये साहेबांनी सेवा केलेली आहे आणि ही सेवा एक सामान्य सैनिकाला करण्याची जो वेळ मिळते तो अगदी एक सुवर्ण संधी असते आणि त्यामुळे आपल्या अमरावती विभागातून एक कर्नल अनंत साहेब जे अशा पद्धतीनं सेवा देत गेले आणि हे आम्हाला इथल्या बरेच लोकांना माहितीसुद्धा नव्हते की साहेब कर्नल आहेत आणि एक क्वार्टरमास्टर आहेत. परंतु आता हे एकाएकी घटना घडल्यानंतर हे सर्वांना अति एक झळ पोहोचलेली आहे. म्हणून आम्ही सर्व माजी सैनिक आजी सैनिक इथे एकत्र झालेलो आहोत साहेबांना श्रद्धांजली देण्याकरता. कर्नल अनंत सिंग यांची शेवटची पोस्टिंग सिकंदराबाद, हैदराबाद इथे होती. तेथून त्यांना शासकीय सन्मानाने आर्मी जवानांनी पुलगाव पथकाच्या माध्यमातून अमरावती इथे आणलेत. हिंदू स्मशानभूमीत विधान परिषदेचे आमदार संजय खोडके यांनी त्यांना मानवंदना दिली, तर माजी सैनिकांनीही जाहीर श्रद्धांजली वाहिली. काल आपल्या अमरावतीचे कर्नल असलेले अनंत संघवी यांचं निधन झाल्याची बातमी त्यांचे बंधू प्रवीण संघवी यांनी मला पुण्यावरून कळवली. कारण की प्रवीण संघवी आणि ते माझे बरेच वर्ष सहकारी आहे आणि त्यांच्या माध्यमातून कर्नल अनंतरावजीचा माझा 2-3 वेळ चर्चा झाली. 2-3 वेळ ते ऑफिसलाही आले आणि ते करत असलेलं काम आणि अमरावतीच्या संदर्भात बऱ्याच वेळेस त्यांच्यासोबत चर्चा झाली. काल त्याच्या दुःखद निधनाची बातमी प्रवीणनी पुण्यावरून मला कळवली आणि त्यांच्या कुटुंबावर आणि आपल्या मिलिटरीवर जे एक दुःखाचं सावट पसरलेलं आहे, त्यात मी अमरावतीचा लोकप्रतिनिधी म्हणून अमरावती जिल्ह्यातर्फे अमरावती शहरातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबांना त्याच्या मुलांना हे दुःख सहन करण्याची ईश्वर शक्ती देव एवढी प्रार्थना करतो. आज अत्यंत दुःखद घटना घडली. अनंत संघवी जे कर्नल होते आणि देशासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य आपलं खर्ची घातलं, असं आज संघवी यांचं आज दुःखद निधन झालं. त्यांच्या कुटुंबांना आणि संघवी परिवारांना आणि पूर्ण देशाला हे दुःख सहन करण्याची ईश्वर शक्ती देव अशी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चातर्फे मी मिलिंद बांबल यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आम्हाला कर्नल एक्सपायर झाले ही आम्हाला काल रात्री माहिती मिळाली. माहिती मिळाल्यानंतर आम्ही तसेच लगेच माननीय वरिष्ठ सरांना माहिती दिली. माननीय CP चौरिया सर यांना माहिती दिली का सर असे कर्नल मयत झालेले आहे, तरी आपणास त्यांना श्रद्धांजली करता सलामी द्यावे लागेल. तरी आमच्या सरांनी त्वरित यश केले आणि त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहण्याकरता सलामी घेऊन इथं सकाळी 10 वाजतापासून आलो आणि सलामीसाठी आम्ही तयार आहोत. प्रभाकर संगई हे इंडियन आर्मीमध्ये जनरल ड्युटीमध्ये दाखल होते आणि त्यांनी सुभेदार ते कर्नल पदापर्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांच्या सन्मानार्थ इंडियन आर्मीच्या पुलगाव येथील 6 जवानांच्या पथकाने 3 वेळा हवेत राउंड फायर केलेत. अनंत कुमार संघवी इनके स्मृति को अभिवादन करता हूँ, सैल्यूट करता हूँ. साथियों, भारतीय स्थल सेना के जाबाज सैनिक कर्नल अनंत कुमार संघवी जी, इनका देहांत हुआ है. आज अमरावती में हिंदू स्मशान भूमि में प्रशासन द्वारा, पुलिस प्रशासन द्वारा यहाँ पर फायरिंग करके सलामी दी जाएगी. साथ ही पुलगाव आर्मी हेडक्वार्टर से लोग आए हैं उनके द्वारा भी हथियारबंद सलामी दी जाएगी. साथ ही सैनिक बोर्ड की तरफ से सलामी दी जाएगी और हम पूरे भूतपूर्व सैनिक है, यशसिद्धि आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेयर एसोसिएशन महाराष्ट्र राज्य के सभी ये माजी सैनिक शहीद कर्नल अनंत कुमार जी को यहाँ पर भावभीनी हम श्रद्धांजलि देने आए हैं. और देशवासियों को मैं आज यही संदेश देना चाहता हूँ कि जो सैनिक है वो सभी 140 करोड़ लोगों की रक्षा के लिए बॉर्डर पर
सेवा देता है वो किसी जाति धर्म का नहीं रहता है, पूरे देश का एक वो सैनिक रहता है। और यही आज के समय पर एकता, समता और न्याय बंधुता का ये संदेश मैं यहाँ से देना चाहता हूँ। और सभी ने आर्मी में भर्ती होने के लिए और आर्मी के लोगों की इज्जत करने के लिए तत्पर रहना चाहिए। जय हिंद। त्याचप्रमाणे अमरावती आयुक्तालय पोलिसांच्या 6 जवानांच्या पथकानेही 3 वेळा बंदुकीची हवेत फायर करत त्यांना मानवंदना दिली। तर हे जे डोंगर संगोई पर्यावरण कोसळलं आहे त्या डोंगरातून या दुःखातून सावरण्याचं ईश्वर त्यांना ताकद देव अशी प्रार्थना ईश्वरचरणी करतो। आणि अनंत संगोई यांच्या दुःखद निधनानिमित्ताने मी आपल्या संवेदना प्रकट करतो। खरं पाहिलं तर देशासाठी जे सीमेवर लढतात त्यांना वीरगती प्राप्त होते आणि याचं दुःख समाजामध्ये मोठ्या प्रमाणात असतं। असं दुःख आज मला पण झालेलं आहे। मी आपल्या संवेदना या निमित्ताने प्रकट करतो। आज हमारे मित्र अनंत संगोई इनका देहांत हो गया है। देश के लिए जिन्होंने बड़ी सेवा दिया है और जब भी अमरावती के लोग अमरनाथ के लिए जाते थे यात्रा के लिए काफ़ी बंदोबस्त करते थे और ऐसे देश की सेवा करने वाले जो व्यक्ति हमारे दोस्त हैं, मैं हनुमान व्यायाम प्रसारक मंडल की ओर से उनको आज श्रद्धांजलि व्यक्त करता हूँ। धारणी नगर पंचायत कार्यालयात ज्या कार्यालयातून स्वच्छतेचे संदेश दिले जातात त्याच कार्यालयाच्या आवारातील सार्वजनिक शौचालयात घाणीचे साम्राज्य पसरले आहे। यामुळे केवळ नागरिकांनाच नव्हे तर खुद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे। ही गंभीर बाब असून याकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे। धारणी नगर पंचायत कार्यालयाच्या अगदी शेजारी असलेल्या सार्वजनिक शौचालयाची अवस्था अत्यंत वाईट आहे। सर्वत्र घाण पसरलेली असून शौचालयातून येणारा दुर्गंध दिवसभर कार्यालयात दडबडतो। विशेष म्हणजे कार्यालयात शिकलेले अधिकारी आणि कर्मचारी असूनही त्यांना याबद्दल काहीही खंत वाटत नाही, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे। जर नगरपंचायत कार्यालयाच्या शेजारील शौचालयाची ही स्थिती असेल तर शहरातील इतर सार्वजनिक शौचालयांची काय अवस्था असेल असा प्रश्न धारणीकर विचारित आहेत। धारणीला निसर्गरम्य शहर म्हणून कागदपत्री दाखविले जाते, परंतु प्रत्यक्षात स्वच्छतेच्या बाबतीत परिस्थिती फार वेगळी आहे। नगरपंचायतीची कामेही रखडलेली आहेत। कोणत्याही माहितीसाठी नागरिकांना महिनोन महिने वाट पाहावी लागते। त्यातच मुख्य अधिकारी आठवड्यातून फक्त 2 दिवस धारणीत येत असल्याने स्थानिक नागरिकांची कामेही खोळंबली आहेत। धारणीकरांनी आमदार केवलराम काळे आणि जिल्हाधिकारी यांनी या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी केली आहे, जेणेकरून धारणी शहराला खऱ्या अर्थाने स्वच्छ आणि सुंदर बनविता येईल। एकंदरीत धारणी नगर पंचायतीच्या कामकाजावर आणि स्वच्छतेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। नागरिकांना स्वच्छ सुविधा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे। यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून त्वरित उपाययोजना करावी अशी अपेक्षा आहे। महाराष्ट्र सरकारने नुकताच पारित केलेला जनसुरक्षा कायदा सध्या राज्यभरात चर्चेचा आणि विरोधाचा विषय बनला आहे। याच कायद्याच्या विरोधात आज भातकुली येथे काँग्रेस पक्षाने मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्रात नव्याने लागू करण्यात आलेला जनसुरक्षा कायदा हा लोकशाही मूल्यांवर गदा आणणारा आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर स्वातंत्र्यावर अतिक्रमण करणारा असल्याचा आरोप करत भातकुली येथे काँग्रेस पक्षाने तीव्र निदर्शने केलीत। काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव हरिभाऊ मोहोड यांच्या नेतृत्वाखाली भातकुली तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले। यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनसुरक्षा कायद्याची होळी करून आपला संताप व्यक्त केलाय आणि तहसीलदारांना या कायद्याविरोधात निवेदन सादर केलेत। काँग्रेस पक्षाने सर्वसामान्य नागरिक आणि सामाजिक संघटनांना आवाहन केले आहेत की त्यांनी या अन्यायकारक कायद्याविरोधात एकत्रित येऊन आवाज उठवावा आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी पुढे यावेत। पक्षाने राज्य सरकारला हा कायदा तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे, अन्यथा यापुढे आणखी तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे। शासनाच्या विरोधात आवाज उठवला तर या आता पास झालेल्या कायद्यानुसार कोणतेही कारण न देता सरकारला संबंधित इस्माला संबंधित संघटनेच्या नेत्याला संघटनेला अटक करून त्यांना जेलमध्ये टाकण्याचा अधिकार दिला गेला। आपली घटना ही मूलभूत अधिकार जे आपल्याला प्रदान केले यामध्ये प्रत्येकाला आपल्याला आवाज
प्रतिकार करण्यासाठी, आपल्याला झालेल्या अन्यायावर प्रतिकार करण्यासाठी सगळ्यांना मूलभूत अधिकारानुसार हक्क मिळालेला आहे. परंतु आज परिस्थिती अशी आहे की या कायद्याने मग पुरोगामी संघटना असो, शेतकऱ्यांचे आंदोलन असो, विद्यार्थ्यांचे आंदोलन असो, कामगारांचे आंदोलन असो की सामाजिक कोणतेही आंदोलन असो, शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र अतिशय सामाजिक आणि आपण असं म्हणू आपल्याला जे अधिकार मिळाले त्याची पायमल्ली करणारा हा कायदा आहे. या आंदोलनात भातकुली तालुका काँग्रेस कमिटी ग्रामीणचे श्रीकांत बोंडे, शहर अध्यक्ष नरेंद्र ठाकूर, जिल्हा महासचिव डॉक्टर रमेश बोरा, अमरावती जिल्हा अल्पसंख्याक सेलचे मुकद्दर पठाण, माजी सभापती जयंतराव देशमुख, सेवादल अध्यक्ष मयूर देशमुख, तसेच प्रभाकर धनगर, अमोल गुडगे, अलीमभाई, आशुतोष देशमुख, अजय वंजारी, अंकुश जुणगरे, अभय देशमुख, दिनेश ठाकरे, खालील खान, नामदेव ढगवाळे यांच्यासह तालुक्यातील आणि शहरातील काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर हा होता भातकुली येथून जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाने केलेल्या आंदोलनाचा वृत्तांत. या कायद्यावर आणि त्यांच्या परिणामावर येत्या काळात आणखी बरीच चर्चा आणि आंदोलने होण्याची शक्यता आहे. या आणि अशाच इतर बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज. श्रावण महिन्याची सुरुवात होताच भक्तिमय वातावरणाने आसमंत भारून गेला आहे. राज्यातील अनेक मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. हर हर महादेवाच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमून जात आहे. विशेषतः अमरावती शहरातील सुप्रसिद्ध गडगडेश्वर मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. येथे आलेल्या प्रत्येक भाविकाला महादेवाचे दर्शन घेता यावे याकरिता मंदिरामध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली होती. सकाळपासूनच भाविक येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गडगडेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीचा आकर्षक शृंगार करण्यात आला होता. विविध फुलांनी आणि अलंकारांनी सजलेली पिंडी भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. या पवित्र दिवशी महादेवाचे दर्शन घेऊन आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन भाविकांनी समाधान व्यक्त केले. श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवशंकराची पूजा आणि उपवास करण्याची परंपरा असल्याने पुढील प्रत्येक सोमवारी मंदिरांमध्ये अशीच गर्दी अपेक्षित आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. आता एक नजर महाराष्ट्रातील विस्तृत घडामोडीवर. आजची सर्वात धक्कादायक बातमी नागपूरमधून येत आहे, जिथे एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. अधिक माहितीसाठी पाहूया सविस्तर रिपोर्ट. नागपूरच्या 5 पावली पोलीस स्टेशन हद्दीतून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. इथे एका स्नानगृहात घुसून एका नराधमाने 12 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचे उघड झाले आहे. ही घटना 21 जुलै रोजी घडली असून परिसरात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी दिनेश गुप्ता याने स्नानगृहाचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. या घटनेची माहिती मिळताच 5 पावली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी दिनेश गुप्ता याला अटक केली आहे. 5 पावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांनी दुपारी 4 वाजता ही माहिती दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास 5 पावली पोलीस करीत आहेत. समाजाला हादरून टाकणाऱ्या या घटनेने मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बरोबर आहे, शेजारीच राहणारे आहे. एक गुपचुपवाला परिवार आहे, दुसरा एक पीडितचा परिवार आहे. त्यांचा घरमालकांनी भाडेकरू यांचे वाद सुरू होता. कोर्ट मॅटर पण सुरू आहे.
परंतु कालची घटना पीडितेच्या म्हणण्यानुसार असं आहे, ती बाथरूममध्ये गेले असता तो जे आरोपी पण आहे ते बाथरूमच्या जवळ गेलेले आहे, हात पकडलेले आहे. अशा आरोपावरून आपण तात्काळ त्याचे गुन्हा दाखल केला आणि त्या आरोपीला ताब्यात घेऊन अरेस्ट करण्यात आलेले आहे. आज न्यायालयात हजर करू. आरोपीचे नाव काय? आरोपीचं नाव दिनेश गुप्ता आहे, तो तिथलंच राहणार आहे आणि पीडितेची तक्रारीवर हे कारवाई केलेली आहे. त्याच्या अगोदर आरोपीवर काही गुन्हे दाखल नाही आहेत. एकंदरीत तपासात काय निष्पन्न बघू. सध्या तर पोक्सोचं प्रकरण असल्यामुळे, लहान मुलगी असल्यामुळे, विषय हा गंभीर असल्यामुळे तात्काळ आरोपीला अटक करण्यात आले. तर वयाच्या हिशोबाने सेक्शन लागतो. आता 8-12 पोक्सोचं अधिनियमानुसार सेक्शन आहे आणि 74 BNS आहे. ही होती नागपूरमधून आलेली धक्कादायक बातमी. पोलिसांनी तातडीने केलेल्या कारवाईमुळे आरोपीला अटक करण्यात आली आहे. अशा घटना समाजात चिंतेचं वातावरण निर्माण करतात. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. नागपूरमधील तहसील पोलिसांनी एका संशयिताला बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याप्रकरणी अटक केली आहे. आरोपीकडून एक देशी बनावटीचं पिस्तूल आणि एक जिवंत काळतूस जप्त करण्यात आली आहे, ज्याची एकूण किंमत 51,000 रुपये आहे. ही कारवाई नेमकी कशी झाली आणि यामागे आणखी कोणाचा हात आहे, पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. नागपूरमधील तहसील पोलिसांना एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक व्यक्ती देशी बनावटीचं माउझर घेऊन एक विशिष्ट ठिकाणी फिरत आहे. या माहितीच्या आधारे तहसील पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने तातडीने कारवाई करत स्टाफ आणि पंचासोबत घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्याकडे एक देशी बनावटीचं पिस्तूल, ज्याच्यावर प्लास्टिकचं काळं कव्हर होतं आणि 6.65 KF असं प्रिंट असलेलं एक जिवंत काडतूस सापडलं. जप्त केलेल्या पिस्तुलाची अंदाजित किंमत 50,000 रुपये तर जिवंत काडतुसाची किंमत 1,000 रुपये आहे. असा एकूण 51,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत हा मुद्देमाल जप्त करून पंचनामा करण्यात आलाय. त्यानंतर आरोपी विरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत की हे शस्त्र आरोपीकडे कुठून आलं आणि त्याचा उद्देश काय होता. कि आरोपी सूरज ब्राह्मणे उसके पास में अग्निशस्त्र था, यह मालूमात है. PCR उसे 2 दिन का मिला है. उसके दरमियान हम उससे पूछताछ कर रहे हैं तो कुछ बड़ी घटना को अंजाम देने की माहिती तो नहीं मिल रही है, लेकिन फिर भी वो शस्त्र उसने किससे लाया था और किस चीज के लिए वो उपयोग करने वाला था, इसका जानकारी लेने का भी तपास में कामकाज चालू है. उसके पास में हमें एक देशी बनावटी का एक पिस्टल मैगजीन के साथ में काले रंग का, जिसके साथ में 7.6 KF ऐसे उसमें लिखा हुआ मिलकर आया है और एक जीवंत कारतूस है. या घटनेमुळे शहरात बेकायदेशीर शस्त्रांचा वापर वाढत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी केलेल्या या तात्काळ कारवाईमुळे एक संभाव्य गुन्हा टळला आहे. ही नक्कीच दिलासादायक बाब आहे. आता या प्रकरणाचा तपास कुठवर जातो आणि यामागे एखादं मोठं रॅकेट निघतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. नागपुरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 4च्या पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. या आरोपीने एका अल्पवयीन साथीदारासह मिळून अनेक घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय. काय हे संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. नागपूरच्या नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत 16 ते 20 जून दरम्यान एक मोठी घरफोडी झाली होती. न्यू नंदनवन लेआउट येथील रहिवासी 74 वर्षीय राम गोविंद रामचंद्र खोब्रागडे हे कुटुंबासह गुजरातला फिरायला गेले असताना अज्ञात चोराने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील बेडरूम मधील कपाटातून 1 लाख रुपये रोख, सोन्याचे चांदीचे दागिने, DVR आणि हार्ड डिस्क असा एकूण 3,77,500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी फिर्यादी श्रीमती तेजस्विनी निलेश ढगे यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हा शाखा युनिट क्रमांक 4च्या पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. तांत्रिक तपासाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शेख सोहेल उर्फ भांजा शेख मुख्तार वय 22 वर्ष राहणार सक्करदरा याला ताब्यात घेतले. पोलिसांनी सोहेलची कसून चौकशी केली असता त्याने एका अल्पवयीन साथीदारासोबत मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
इतकंच नाही तर त्याने नंदमण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एका घरफोडीचा गुन्हा केल्याचेही सांगितले. पोलिसांनी आरोपींकडनं सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल फोन, लॅपटॉप, घड्याळे, गुन्ह्यात वापरलेली ऍक्टिवा मोपेड आणि 3,000 रुपये रोख असा एकूण 5,58,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी शेख सोहेल उर्फ भांजा हा वाठोडा पोलीस ठाण्यात अपहरण आणि दुखापतीच्या गुन्ह्यातही पाहिजे असलेला आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीला मुद्देमालासह नंदनवन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. अशा प्रकारे गुन्हे शाखा युनिट क्रमांक 4च्या पोलिसांनी एका मोठ्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावला आहे. अनेक गुन्हे दाखल असलेल्या या आरोपीच्या अटकेमुळे परिसरात घरफोड्यांचे सत्र थांबण्यास मदत होईल अशी आशा आहे. नागपुरात अंमली पदार्थ विरोधी मोहीम आणखी तीव्र झाली आहे. तर कपिलनगर पोलिसांनी एक मोठी कारवाई करत MD पावडर बाळगणाऱ्या एका आरोपीला रंगेहात पकडले आहे. ही कारवाई नेमकी कशी झाली आणि पोलिसांना किती किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. नागपूरमध्ये अंमली पदार्थ तस्करांवर पोलिसांचा फास आवडला जात आहे. 20 जुलै रोजी पहाटे 2:05 कपिलनगर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे त्यांनी कपिलनगर NIT गार्डन जवळ सापळा रचला. यावेळी त्यांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले. चौकशी अंती त्यांनी आपले नाव वंश विनोद यादव, वय 22 वर्ष, राहणार कुशीनगर असे सांगितले. पंचासमक्ष घेतलेल्या अंगझडतीमध्ये त्याच्या ताब्यात एका झिपलॉक पन्नीमध्ये 2 ग्रॅम 48 मिलीग्रॅम MD पावडर आढळून आली, ज्याची अंदाजित किंमत 24,800 रुपये आहे. पोलिसांनी आरोपींकडनं MD पावडरसह एक मोबाईल फोन असा एकूण 34,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. वंश यादव हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी MD पावडर बाळगत असल्याचे समोर आले आहे. त्याच्या या कृत्यामुळे त्याच्यावर कलम 22B NDPS ऍक्टनुसार कपिलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सध्या सुरू आहे. पूरे नागपुर शहर में पिछले 2 महीने से ऑपरेशन थंडर इनके तहत कार्रवाई की जा रही है. इनमें चरस रहो, MD रहो, गांजा रहो या और कुछ अम्ली पदार्थ ये बिक्री ना होनी चाहिए या कोई इसका सेवन भी नहीं करना चाहिए. इसके साइड इफेक्ट क्या है और अपने परिवार पे, अपने फ्यूचर पे इसका क्या असर हो सकता है, ये सब जानकारी पूरे नागपुर शहर में दी जा रही है और पुलिस प्रशासन के माध्यम से भी इस पर कड़क कार्रवाई की जा रही है. मैं ये माध्यम से सभी जनता से अपील करना चाहता हूँ कि इसकी माहिती मिले आपको तो तुरंत हमें पुलिस स्टेशन को दे और डायल 112 पे दे. और ये इसकी कोई अगर माहिती और कहीं मिले तो हमें ज़रूर बताएं, हम तुरंत से तुरंत कार्रवाई करेंगे. मेरी जनता से ये निवेदन है कि ये ना इसका सेवन करे ना इसको छुपाए भी. कोई भी आपके आजू बाजू में ऐसा कोई करता है तो तुरंत पुलिस स्टेशन में बताएं. एकूणच नागपूर पोलिसांची ही कारवाई अंमली पदार्थ तस्करांना एक कडक इशारा आहे. शहरातील गुन्हेगारी आणि अंमली पदार्थाचे जाळे मोडून काढण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध असल्याचे या घटनेतून दिसून येतं. या प्रकरणाच्या पुढील तपासात आणखी धागेदोरे मिळतात का हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. नागपूर रेल्वे स्थानकावर पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत गांजा जप्त केला आहे. गोंडवाना एक्सप्रेसमध्ये तपासणी करीत असताना एक संशयास्पद ट्रॉली बॅग आणि एका महिलेकडून गांजा सापडला आहे. या कारवाईत 6.910 किलोग्राम गांजा जप्त करण्यात आला असून एका महिलेला अटक करण्यात आली आहे. नागपूर रेल्वे स्टेशनवर पोलिसांना गोंडवाना एक्सप्रेसमध्ये तपासणी करत असताना कोच B3 बर्थ क्रमांक 28 खाली एक संशयास्पद ट्रॉली बॅग मिळाली. प्रवाशांनी हक्क सांगितला नाही. त्यानंतर बर्थ क्रमांक 32 वरील एका संशयित महिलेशी चौकशी केली असता ती घाबरली. तिच्या जवळील शबनम बॅगमध्ये आणि ट्रॉली बॅगमध्ये एकूण 4 गांजाची बंडले सापडले. यात 6.910 किलोग्राम गांजा होता. महिलेचे आधार कार्ड, रेल्वे तिकीट आणि मोबाईल फोनसह एकूण 1,14,650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी महिला सुकना मेहरा वय 40 वर्ष, राहणार मध्य प्रदेश हिला अटक करण्यात आली आहे. नागपूर रेल्वे पोलीस स्टेशन येथे NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आपण एक नजर टाकूया राजकीय क्षेत्रातील बातम्यांवर. नागपूरसह राज्यभरातील शासकीय रुग्णालयातील परिचारिका संपावर आहेत आणि या संपाचा मोठा परिणाम रुग्णसेवेवर होताना दिसतोय. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने 7व्या वेतन आयोगातील त्रुटीविरोधात
आणि अनेक इतर मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. आज संपाचा 4था दिवस असून नागपूरच्या मेडिकल सुपर स्पेशालिटी आणि मेयो रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया लांबणीवर टांगल्या जात आहेत. पाहूया सविस्तर रिपोर्ट. नागपूर शहरातील 3 प्रमुख रुग्णालयात शासकीय मेडिकल कॉलेज, सुपर स्पेशालिटी आणि मेयो हॉस्पिटलमध्ये सुमारे 400हून अधिक नर्सेस बेमुदत संपात सहभागी झाल्या आहेत. 7व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीत झालेल्या त्रुटी, कंत्राटी परिचारिकांना कायम करणे आणि स्थायी भरतीच्या मागण्या याकरिता परिचारिकांनी एकत्रित येऊन आंदोलन छेडले आहेत. या कामबंद आंदोलनामुळे दैनंदिन सर्जिकल युनिटवर मोठा परिणाम झाला आहे. नेत्ररोग, ENT, सामान्य सर्जरी आणि ऑर्थोपेडिक विभागातील निम्म्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. रुग्णालय प्रशासनाला अत्यंत मर्यादित स्टाफसह सेवांची तडजोड करावी लागत आहे. एका परिचारिकेने सिटी न्यूजशी बोलताना सांगितले की आम्हाला फक्त न्याय हवा आहे. 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सर्व कर्मचाऱ्यांना झाली, आम्हालाच वगळण्यात आले. अनेक कंत्राटी परिचारिका गेल्या 8 ते 10 वर्षांपासून सेवेत असूनही त्यांना नियमित करण्यात आलेले नाही. मेयो रुग्णालयातील एक वरिष्ठ डॉक्टर म्हणाले की परिचारिकाशिवाय रुग्णसेवा अशक्य आहे. तात्काळ तोडगा निघावा हीच अपेक्षा आहे. परिचारिका संघटनेने स्पष्ट केलं आहे की आंदोलन मागे घेतलं जाणार नाही जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही. नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि काही राजकीय नेते या संपाबाबत सहानुभूती व्यक्त करत परिचारिकांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत आहेत. सरकारकडून अजूनही कुठलाही ठोस निर्णय आलेला नाही, त्यामुळे रुग्णांची गैरसोय वाढतच चालली आहे. काय सांगायला 4था दिवस आहे आंदोलनाचा, अजूनही तोडगा निघाला नाही. काय आपल्या आणखी मागण्या, त्या मागण्याला घेऊन कुठलं शिष्टमंडळ राज्य सरकारचे कुठलं अधिकारी आपल्यासोबत भेटण्यासाठी आलं काय, या संदर्भात काय सांगा? नमस्ते. अजूनपर्यंत आज बेमुदत संपाचा 4था दिवस आणि काम बंद आंदोलनाचा हा 5वा दिवस. अजूनपर्यंत शासनाला जाग आलेली नाहीये. शासन आमच्याकडे लक्ष न देता आपसात भांडत बसलेली आहे. आमचे तोडगा काढण्याचं खूप दूर आमच्या पर्यंत किंवा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पण कोणी भेटत नाहीये. आणि आज 4था दिवस सुरू झाला आहे तरी सुद्धा शासनाकडून आमचे कुठल्याही शिष्टमंडळाला कोणी बोलण्यासाठी काही बोलावलं गेलेलं नाहीये. आम्ही आज वाट बघतोय. आज सोमवार, बहुतेक आज काहीतरी पॉझिटिव्ह निष्कर्ष निघाला पाहिजे अशी आशा आहे. जर असं नाही झालं तर हे आमच्या अटळ आहे आंदोलन, हे सुरूच राहणार आहे. संपाच्या 4थ्या दिवशी कोणत्याही तोडगा न निघाल्याने रुग्णसेवेला मोठा फटका बसत आहे. परिचारिकांच्या मागण्या अत्यंत गंभीर असून शासनाने त्वरित पुढाकार घेऊन तोडगा काढणे गरजेचे आहे, कारण रुग्णसेवा ही विलंब न सहन करणारी सेवा आहे. पुढील घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सौंदळ ग्रामपंचायतीचे सरपंच हर्ष मोदी आणि ग्रामपंचायत अधिकारी पटिले यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. उपसरपंच रोशन शिवणकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी पत्रकार परिषदेत हे स्पष्ट केले आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात सौंदड ग्रामपंचायत नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती एका मोठ्या वादामुळे प्रकाशझोतात आली आहे. सौंदडचे सरपंच हर्ष मोदी यांच्यावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप ग्रामपंचायत उपसरपंच रोशन शिवणकर यांनी केला आहे. शिवणकर यांच्या मते सरपंचांच्या पत्नीच्या नावावर अतिक्रमण असून या संदर्भात त्यांच्याकडे सर्व कागदपत्रांसह पुरावे उपलब्ध आहेत. संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही सरपंच पैशाच्या बळावर अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा आरोप शिवणकर यांनी केला आहे. इतकंच नाही तर सरपंचांनी अनेक शासकीय कामांमध्ये घोळ घालून काम न करताच निधीची उचल केली असल्याचंही उपसरपंच रोशन शिवणकर यांनी म्हटले आहे. हे सर्व भ्रष्टाचाराचे कारनामे लक्षात घेता सरपंच हर्ष मोदी आणि त्यांच्या मदत करणारे ग्रामपंचायत अधिकारी पटले या दोघांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी उपसरपंचांनी केली आहे. जर यावर कारवाई झाली नाही तर येत्या ऑगस्ट महिन्यात आमरण उपोषण करण्याचा इशाराही उपसरपंच रोशन शिवणकर यांनी दिला आहे. 20 जुलै रोजी सौंदड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे.
यावेळी त्यांच्यासोबत इतर ग्रामपंचायत सदस्यही उपस्थित होते. श्यामराव शिवणकर, उपसरपंच ग्रामपंचायत सोंदड, पंचायत समिती सडक-अर्जुनी, जिल्हा गोंदिया. आपल्या सडक-अर्जुनी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या ग्रामपंचायतचे भ्रष्टाचारी सरपंच हर्ष मोदी आणि तत्कालीन भ्रष्टाचारी ग्रामपंचायत अधिकारी राजकुमारजी पटले यांनी जवळपास 60 लाखापेक्षा जास्त शासकीय निधीचा गैरपद्धतीने वापर करून भ्रष्टाचार केल्याच्या पुरावे आमच्याकडे उपलब्ध झाल्याने त्यांचा भ्रष्टाचार उघड व्हावा व त्यांची जे सत्यता आहे ते जनतेला कळावी तसेच शासनाला पण कळावी याकरिता आम्ही लढा सुरू केलेला आहे. त्या लढ्याची संपूर्ण माहिती आपणापर्यंत यावी म्हणून आजच्या या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. या ठिकाणी दुसरा आमचा एक मुद्दा होता की सोंदडचे जे भ्रष्टाचारी सरपंच आहेत हर्ष मोदी यांच्या पत्नीने शासकीय जागेवर अतिक्रमण करून राईस मिलचे बांधकाम केले आहे. त्या ठिकाणी ती अतिक्रमित झालेली जागा मोकळी करून आम्हाला न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही उपोषणाच्या तयारीत होतो. परंतु शासकीय अधिकाऱ्यांनी सदर दोन्ही प्रकरणात चौकशी सुरू केली असल्याने जो 21 जुलै 2025ला बेमुदत आमरण उपोषण सुरू होणार होता त्याला आम्ही स्थगिती दिली असून जर 30 जुलै 2025पर्यंत कारवाई पूर्ण होऊन अहवाल आम्हाला मिळाला नाही तर आम्ही ऑगस्ट 2025च्या पहिल्या आठवड्यामध्ये उपोषण सुरू करणार आहोत. सरपंचाला कोणी राजकीय नेत्याचा हा आशीर्वाद असेल का या संदर्भात? 100% राजकीय आशीर्वाद असल्यामुळेच ह्या भ्रष्टाचार व अतिक्रमण ह्या दोन्ही प्रकरणात सरपंचाच्या बाजूने अधिकारी कुठंतरी झुकत आहेत आणि जे होणारी कारवाई आहे ते थांबत आहे. म्हणजे असली कुठली ठोर कारवाई होत नाही. हां, पाहिजे त्या प्रमाणात म्हणजे आमचा हा लढा जवळपास 1 वर्ष होत आहे. नियमानुसार तर 30 दिवसात ह्या संपूर्ण प्रकरणाचा निकाल यायला पाहिजे होता, परंतु आम्हाला 1 वर्ष वाट पाहावी लागली. तरीसुद्धा प्रशासनानं कारवाई न केल्यामुळे आम्हाला बेमुदत आमरण उपोषणाच्या लढ्याला सामोरं जावं लागत आहे. तुम्ही किती दिवस झाले तक्रार करून आणि त्यांची काय प्रतिक्रिया होत्या? आमची तक्रार जवळपास ऑक्टोबर 2024ला आम्ही रितसर केली आणि अगोदर चौकशी संबंधात BDO साहेबांना तर जवळपास 2 वर्ष झाले यांना तक्रार आम्ही देत आहोत, परंतु त्याच्यावर कुठलीही कारवाई BDO साहेब करत नसल्यामुळे आम्ही वरिष्ठांकडे ऑक्टोबर 2024ला पहिली तक्रार केली होती. म्हणजे अधिकारी कुठेतरी पाठबळ दिल्याचं तुमचं म्हणणं आहे? 100% अधिकारी ह्या दोन्ही भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी मदत करत आहे. सौंदड येथील या गंभीर आरोपामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उपसरपंच रोशन शिवणकर यांनी दिलेल्या अल्टिमेटम नंतर आता प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषीवर कारवाई होईल का हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. यवतमाळ तालुक्यातील साकूर गावात अघोरी कृत्याचा संशयास्पद प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत 5 आरोपींना अटक केली असून एका खोलीत मोठा खड्डा खोदलेला आणि तांत्रिक विधीसाठी लागणाऱ्या वस्तूही आढळून आल्या. चला पाहूया सविस्तर रिपोर्ट. यवतमाळ तालुक्यातील साकूर गावात एका घरात अघोरी कृत्याच्या संशयित हालचालींवर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकलाय. पोलिसांना घटनास्थळी एका खोलीत खोदलेला मोठा खड्डा आढळून आला. खड्ड्याच्या बाजूला लिंबू, नारळ, ओटीचे सामान आणि काही पूजा साहित्य देखील सापडले. या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींची नावे आकाश कोटनाके, कुणाल खेकारे, वृषक तोडसकर, प्रदीप इडपाते आणि बबलू एरेकर. एक आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांचा शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक सुनील नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार हे अघोरी कृत्य कोणासाठी आणि कशासाठी केले जात होते याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण साकूर गावात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गोपनीय माहिती मिळाली की साकूर मूळ गाव येथे काही इसम हे गुप्तधनासाठी जमलेले आहेत. अशा गोपनीय माहितीवरून
आम्ही तिथे स्टाफसह जाऊन पंचासह जाऊन तिथे छापा टाकला असता त्या ठिकाणी पूजेचे साहित्य जसं की नारळ, लिंबू, इतर पूजेचे साहित्य व तिथे खड्डा खणलेला मिळून आला. त्यावरून आम्ही 5 आरोपी त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि सदर प्रकरणी गुन्हा दाखल करून कायदेशीर तपास सुरू आहे. आणि असे आघाडी प्रकार यापुढे कुठे घडत असतील तर आम्ही ते नक्कीच हाणून पाडू. मी ह्या अनुषंगाने जनतेला असं आवाहन करेन की अशा ज्या अंधश्रद्धा आहेत आणि आघाडी प्रकार आहेत अशा न करता स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवून आपण सोनं मिळवावं, प्रगती करावी आणि अशा आघाडी प्रकारातून एखादा बळी वगैरे देण्याचा प्रयत्न करू नये. तसा काही प्रकार झाला तर पोलीस दल सतर्क असून त्यावर कडकच्या कडक कायदेशीर कारवाई करू. यामध्ये एकूण 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे. एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेला आहे आणि तपासामध्ये पुढे निष्पन्न होईल तेवढे आम्ही आरोपी निष्पन्न करून त्यांच्यावर विरोध कडक कायदेशीर कारवाई करू. यवतमाळमध्ये अघोरी कृत्याचा हा प्रकरण गंभीर असून पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे. अशा प्रकारामुळे समाजात भीती पसरते आणि अंधश्रद्धा वाढीस लागते. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. राज्यातील राजकारण सध्या ढवळून निघालं आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निर्माण झालेला राजकीय वाद अजूनही पेटतच आहे. याच पार्श्वभूमीवर आज अकोल्यात छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवत रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन छेडले. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा पत्ते खेळण्याचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे. या प्रकाराचा निषेध छावा संघटनेने सुरुवातीला नांदेड व लातूरमध्ये केला, परंतु या निषेधानंतर कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या निषेधार्थ आता अकोल्यात छावा संघटना रस्त्यावर उतरली आहे. शहरातील मुख्य बस स्थानकाजवळ छावा कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे, सुनील चव्हाण आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. या दरम्यान कार्यकर्त्यांनी रस्ता अडवून तब्बल अर्धा तास रास्ता रोको केला. त्यामुळे अकोला शहरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. छावा कार्यकर्त्यांचा रोष एवढा होता की पत्ते खेळणाऱ्या मंत्र्यांना जनता माफ करणार नाही अशा घोषणा दिल्या जात होत्या. या आंदोलनानंतर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून छावाच्या आंदोलनाकडे संपूर्ण अकोल्याचं लक्ष लागलं आहे. लातूर जिल्ह्यामध्ये छावा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये आमच्या छावा संघटनेचे पदाधिकारी महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्र्याच्या विरोधात निवेदन द्यायला गेलेत. महाराष्ट्र राज्याचा कृषी मंत्री संसदेमध्ये शेतकऱ्याची अशी परिस्थिती असताना सुद्धा रमी खेळत होता. त्या रमीचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याच्या विरोधात त्याला काढून टाका व त्याला घरी बसवा आणि त्याला पत्ते देण्यात आले. रमीचा एक पत्त्याचा एक सट देण्यात आला त्या पदाधिकाऱ्यांना की हा पत्ता देऊन त्याला घरी खेळायला लावा. असं म्हटलं तर या सत्तेत असलेला माज आलेल्या अजितदादाच्या त्या सूरज चव्हाणला एवढा माज आला की त्याने छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना एवढी अमानुषपणे मारहाण केली. म्हणजे शेतकऱ्याचा जर प्रश्न उचलला तर आम्ही असा अतिरेक करू हे दाखवण्याचं काम त्या अजितदादाच्या कुत्र्याने केलं. त्या कुत्र्याला अखिल भारतीय छावा संघटना छावाच्या स्टाईलने धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आज या माध्यमातून तुमच्या माध्यमातून त्या सूरज चव्हाणला इशारा देण्यात येत आहे. निषेध नाही, छावाच्या स्टाईलने त्याला उत्तर देईल. आज इशारा देण्यात येत आहे. पत्त्याचा खेळ सध्या मंत्र्यांना चांगलाच महागात पडतोय. सामान्याच्या प्रश्नावर मंत्री फाईलवर सही करत नाही, पण पत्त्यावर मात्र हात मोकळा. याच निषेधार्थ छावा संघटना आक्रमक झाली आहे. पुढे काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. शहरातील मूलभूत नागरी समस्या आणि महानगरपालिकेच्या उदासीन कारभाराविरोधात आम आदमी पार्टीने सुरू केलेले आंदोलन अखेर यशस्वी झाले. यात 7 दिवसाच्या आमरण उपोषणानंतर प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. पाहूया सविस्तर माहिती. अकोला शहरातील नागरी समस्या आणि महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात आम आदमी पक्षाने 7 जुलैपासून मनपा समोर आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाअंतर्गत सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या 7व्या दिवशी म्हणजेच 21 जुलै रोजी मनपा प्रशासनाने अखेर नमते घेतले. महानगरपालिका उपायुक्त विठ्ठल देवकते आणि विजय पारतवार यांनी उपोषणकर्त्यांना ज्यूस पाजून उपोषणाची सांगता केली. आम आदमी पक्षाचे महानगराध्यक्ष अलहाज मसूद अहमद खान आणि अशोक शेगोकार यांनी 15 जुलैपासून आमरण उपोषण सुरू केले होते. 6 दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली असतानाही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. अखेर मनपाचे सह आयुक्त विठ्ठल देवकते
यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली. मागील काही दिवसापासून आम आदमी पार्टी या पक्षाच्या वतीने त्यांचे जिल्हाध्यक्ष व त्यांचे कार्यकर्ते महानगरपालिकेच्या संदर्भातील त्यांच्या काही अडचणी किंवा तक्रारी किंवा त्यांच्या कामाचे स्वरूप या बाबतीत असमाधानी असल्यामुळे त्यांनी इथे साखळी प्रमाणे उपोषण सुरू केले होते. त्यानुसार आम्ही टप्प्याटप्प्याने महानगरपालिका सन्माननीय आयुक्त साहेब, उपायुक्त साहेब यांच्याशी त्यांच्याबद्दल त्यांच्या मागण्याच्या संदर्भात सविस्तर चर्चा केलेली आहे. त्याबाबत त्यांना रितसर पत्र दिलेलं आहे आणि त्यांचं आज या ठिकाणी मनपा महानगरपालिका प्रशासनावतीने मी सहाय्यक आयुक्त या ठिकाणी त्यांचं उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केलेली आहे. त्यानुसार त्यांनी ती मान्य केली. त्याबद्दल आम आदमी पार्टीचे मी महापालिका प्रशासनाच्या वतीने धन्यवाद प्रकट करतो. त्यांनी पक्षाच्या 5 प्रमुख मागण्यांवर लवकरच कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिलेत आणि ज्यूस पाजून उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. या प्रमुख मागण्यांमध्ये शाळांमध्ये LED बोर्ड, पंखे, स्वच्छतागृह उपलब्ध करणे, वाढीव प्रभागांमध्ये सिमेंटचे रस्ते व नाले बांधणे, दररोज किंवा 1 दिवसाआड पाणी पुरवठा करणे आणि 10,000वरील घर टॅक्सवर इन्स्टॉलमेंटमध्ये सवलत देणे या मागण्यांचा समावेश होता. उर्वरित मागण्यांवरही लवकरच निर्णय घेण्याची मागणी आपणे केली असून 1 महिन्यात तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. आज 21/7/2025 के अंदर महानगरपालिका के सामने आम आदमी पार्टी पिछले 15 दिन से अमरण उपोषण कर रही है. पहले 7 दिन हमने साखड़ी उपोषण किया, उसके बाद में 15/7 के अंदर अमरण उपोषण हम दोनों अशोक शेखुकार जी ने और मैंने जो किया है. हमारी जो जनता की जो समस्या है, जनता को जो मूल सुविधाएं मिले उसके लेकर आम आदमी पार्टी जो है मैदान में खड़ी थी और तन मन से यहाँ पर हमने जो है पिछले 15 दिन से काम करे हैं. हमारी 9 मांगे जो है, एक टैक्स को लेकर थी जो कि सुप्रीम कोर्ट में चल रहा है उनके कहने के मुताबिक. सेकंड जो है हमारा जो है तो टैक्स पे ब्याज खत्म होना चाहिए, उसको लेकर था. सेकंड जो है हमारा जो है तो इंस्टॉलमेंट का था. और बाद में जो हमारा पानी का जो मुद्दा था कि पानी हर रोज दिया जाए. हदवाड़ा एरिया के अंदर जो है तो रोड बनाए, नालियां बनाए, हर एक प्रभाग के अंदर हॉस्पिटल खोले, वहां पर जो है तो अच्छी सुविधाएं दे. हर एक महानगर पालिका के अंदर स्कूलों के अंदर डिजिटलाइजेशन करो, डेस्क, बेंच, पानी और दर्जेदार शिक्षा दो. इसमें से हमारी सारी 4 मांगे जो है, हॉस्पिटल प्लस हर प्रभाग के अंदर हॉस्पिटल, स्कूलें, हदवाड़ा के अंदर जो तो सड़कें, रोड, नालियां. सेकंड डेली साफ सफाई का जो तो मामला पिछले 7 दिन पहले महानगर पालिका ने जो है तो कंसिडर कर लिया था. लेकिन हमारी जो 4 मांगे थी, 5 मांगे थी, उसके ऊपर हमारा मामला अटका हुआ था. जिसमें से हमारी 4 मांगे जो है तो उन्होंने जो अभी हमको आश्वासन दिया है कि हम जल्दी ही जो है तो इंस्टॉलमेंट जनता को देंगे और उसका ब्याज माफ करवाएंगे. साथ ही जो है तो पानी का जो मैटर है, पानी के अंदर भी हम जो तो कुछ ना कुछ हम जो टैक्स है उसको कम करने की हम पूरा कोशिश करेंगे. एक जो मांग है हमारी, जो 2017 के अंदर बीजेपी प्रशासन के बीजेपी सत्ता में थी और कांग्रेस विपक्ष में थी, उनके कार्यकाल के अंदर जनता के ऊपर जो कुंभकर्ण टैक्स लगाया गया था वो अभी रुकी हुई इसलिए है कि वो सुप्रीम कोर्ट के अंदर उसका मैटर है. जब तक सुप्रीम कोर्ट से निकाल नहीं आता तो वो मैटर भी जो तो डेफिनेटली सॉल्व हो जाएगा. यदि ये 4 मांगों को उन्होंने जल्द से जल्द अगर नहीं किया तो आम आदमी पार्टी आने वाले दिनों का इसी प्रकार का धरने आंदोलन अमरण उपोषण करेगी. अशा प्रकारे अकोला महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर आम आदमी पार्टीने आंदोलन स्थगित केले आहे. जनतेच्या हितासाठी केलेल्या या संघर्षाला यश मिळाल्याने अकोलेकरांना दिलासा मिळाला आहे. आता दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कधी होते हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. देऊळगाव राजा तालुक्यातील आरमाळ शिवणे येथे एका महिलेने आपल्या पतीला न्याय मिळवून देण्यासाठी 14 गावांना पाणी मिळावे या मागणीसाठी आणि आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. ही वेळ तिच्यावर का आली आणि तिच्या मागण्या काय आहेत पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. मी स्वाती कैलास नगरे, आरमाळ शिवणे. माझ्या पतीने 13 मार्चला जे बलिदान दिले 14 गावच्या पाणी प्रश्नासाठी, त्यांनी त्या नोटमध्ये जे लिहिलं होतं की माझ्या मुलांचं पालकत्व मुख्यमंत्री व राज्यमुख्यमंत्र्यांनी स्वीकारावं आणि ते मुख्यमंत्री साहेबांनी सभागृहामध्ये स्वीकारलं सुद्धा. पण त्याची आत्तापर्यंत कुठलीच कारवाई झाली नाही व कशा प्रकारे स्वीकारलं ते मला आतापर्यंत कळालं नाही. मी 9 जुलैला सिंदखेड राजा, देऊळगाव राजा तहसीलला
निवेदन देऊन त्यांना 12 दिवसाचा टाइम सुद्धा दिला होता की माझ्या मागण्या पूर्ण मागण्या मान्य करा, नाही तर मी उपोषणाचा इशारा दिलेला आहे. आज 21 जुलैपासून मी उपोषण सुद्धा करीत आहे. बीड प्रकरणामध्ये तसेच बंधू संतोष भाऊ देशमुख त्यांच्या मुलांचं जसं सरकारने चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं आहे तसंच माझ्या मुलांना सुद्धा न्याय मिळावा एवढीच माझी विनंती आहे. आणि आजपासून माझ्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही राज्य सरकारची असेल. स्वातीताई नागरे यांच्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राज्य सरकार या गंभीर विषयावर काय भूमिका घेते आणि स्वातीताईंच्या मागण्या कधी पूर्ण होतात हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. ही वेळ एका कुटुंबाची लढाई नसून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे बळी पडलेल्या एका शेतकऱ्याच्या बलिदानाला न्याय मिळवून देण्याची मागणी आहे. नांदेड जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे, जिथे अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. वाळू चोरी करून फरार झालेले 4 ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले आहेत. आपले प्रतिनिधी गोपाल चव्हाण माहूरमधून अधिक माहिती देत आहेत. माहूर तालुक्यातील धानोरा गावाजवळ पैनगंगा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार मुगाजी काकडे यांनी तात्काळ कारवाई सुरू केली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोनथुला यांच्या मार्गदर्शनाखाली पथक 15 जुलै रोजी दुपारी 2 वाजता घटनास्थळी पोहोचलेत. मात्र वाळू तस्करांनी 5 ट्रॅक्टर नदीपात्रात 5 ते 6 फूट पाण्यातून विदर्भात पळून नेले. सुरुवातीला पळ काढण्यास यशस्वी ठरले असले तरी पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी आपल्या धाडसी पथकासह या ट्रॅक्टरचा पाठलाग केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि 5 पैकी 4 ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केलेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे वाळू तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तहसीलदार मुगाजी काकडे यांच्यासोबत मंडळ अधिकारी शंकर मल्हारी चंदनकर, विलास लक्ष्मण शेडमाके आणि पोलीस पाटील बालाजी गोविंद कवाणे यांनी सुरुवातीच्या छाप्यात ट्रॅक्टर पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या प्रयत्नामुळे आणि त्यानंतर पोलिसांनी केलेल्या जलद कारवाईमुळे ही महत्त्वपूर्ण जप्ती शक्य झाली आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक गणेश कराड, सहपोलीस निरीक्षक पालसिंग ब्राह्मण, सहपोलीस निरीक्षक संदीप अन्य बोईंगवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन चौधरी, बाबू जाधव, चालक ज्ञानेश्वर भोपडे, पोलीस कॉन्स्टेबल पवन राऊत सोनटक्के जाधव, पुष्पा पुसनाके आणि पोलीस कॉन्स्टेबल राठोड यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी माहूर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने केलेले हे प्रयत्न कौतुकास्पद आहे. यशस्वी कारवाई पर्यावरणाची हानी करणाऱ्या आणि अवैध व्यवसायात गुंतलेल्या विरुद्ध एक कडक संदेश आहे. या बातमीच्या पुढील घडामोडीवर आमचे लक्ष असेल. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज. लातूरमध्ये घडलेल्या एका घटनेचे पडसाद आता नांदेडमध्ये उमटताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे बॅनर फाडण्यात आले आहेत आणि यामागे छावा संघटनेचा हात असल्याचे समोर आले आहे. अधिक माहितीसाठी पाहूया सविस्तर रिपोर्ट. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. लातूरमध्ये घडलेल्या एका घटनेचे तीव्र पडसाद आता नांदेड शहरात उमटताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शहरात लावण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे बॅनर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी फाडले आहेत. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. अजित पवार यांनी दलाल लोक सांभाळले आहेत असा आरोप करत आता फक्त सुरुवात झाली आहे असा इशाराही त्यांनी दिला आहे. संघटनेने स्पष्ट केले आहे की अजित पवार यांचा कोणताही कार्यक्रम नांदेडमध्ये होऊ देणार नाही. यावेळी छावा संघटनेने एका विशिष्ट व्यक्तीला सुरेश चव्हाण यांना थेट आव्हान दिले आहे. की अजित पवारनं जे दलाल लोक सुरज चव्हाण सारखे सांभाळलेत, या दलाल लोकांमुळे काल आमच्या विजय गाडगेवर जो हल्ला झाला त्याची ही सुरुवात आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये अजित पवारचे सुरज चव्हाणला महाराष्ट्रात कोणी फिरू देणार नाही. छावा संघटनेचा शेतकरी नेता मी या ठिकाणी सांगतो. आणि मला एक या ठिकाणी सांगायचं, सुरज चव्हाण तू बेटा आता बाहेर निघ, तुला मराठा आणि शेतकरी दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आता मी लातूरला चलो विजयकुमार घाडगे साहेबाला भेटाया आणि भेटल्यानंतर काय निर्णय येईल ते बघूया. उद्या नांदेड बंदचं काय नियोजन लावायचं ते नानासाहेब सांगतील. परंतु आज मला सुरज चव्हाणला एकच सांगायचं की सुरज चव्हाण आता तुझी खैर नाही. सुरेश चव्हाण तू बाहेर निघ, तुला मराठा आणि शेतकऱ्यांची पोरं सोडणार नाही अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय.
यापूर्वी रात्री टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला होता आणि आता बॅनर फाडून छावा संघटनेने आपला संताप अधिक तीव्र केला आहे. ही घटना आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी कोणत्या घडामोडींना जन्म देते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल आहे. लातूरमधील घटनेनंतर नांदेडमध्ये छावा संघटनेने अजित पवार गटाच्या बॅनर विरोधात जो संताप व्यक्त केला आहे तो निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणात नवी ठिणगी टाकणारा आहे. या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेतील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घडामोडीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज. नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये संतप्त आंदोलकांनी प्रशासनाला जाग येईल असं अनोखी पद्धत स्वीकारली. छावा आणि शेतकरी संघटनेने पदाधिकारी थेट तहसील कार्यालयात पोहोचले आणि पत्त्याचा डाव मांडून सरकारचा निषेध नोंदविला. बॅनर फाडून घोषणाबाजी करत आक्रमक भूमिका घेतली. नांदेड जिल्ह्यात सकाळपासूनच वातावरण चिघळले होते. छावा आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तहसील कार्यालयात पोहोचलेत आणि निषेध व्यक्त करण्यासाठी अनोख्या मार्गाचा अवलंब केलाय. त्यांनी चक्क तहसीलमध्ये पत्त्यांचा डाव मांडला. सूरज चव्हाण यांच्यावरील घटनेचा निषेध करत त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अरे या सूरज चव्हाणचं करायचं काय? खाली मुंडका वरी पाय. सूरज चव्हाणचं करायचं काय? खाली मुंडका वरी पाय. अरे या शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वरी पाय. या शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वरी पाय. सरकार झोपलेलं आहे, आम्ही पत्ते खेळतोय अशा टोनमध्ये आंदोलनाची दिशा ठरवली गेली. याचवेळी आंदोलन आक्रमक झाले आणि त्यांनी धर्माबाद शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे बॅनर फाडलेत. या प्रकरणामुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे लातूरप्रमाणे नांदेड, मुखेड आणि आता धर्माबादमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याचं स्पष्ट होत आहे. नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये संतप्त आंदोलकांनी प्रशासनाला जाग येईल अशी अनोखी पद्धत स्वीकारली. छावा आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी थेट तहसील कार्यालयात पोहोचले आणि पत्त्याचा डाव मांडून सरकारचा निषेध नोंदविला. बॅनर फाडून घोषणाबाजी करत आक्रमक भूमिका घेतली. लातूर घटनेचे पडसाद आता संपूर्ण मराठवाड्यात उमटताना दिसतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड आणि माहूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी तालुका माहूरच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात माहूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख यांच्या वतीने उत्तरमधील प्रत्येक तालुक्यामध्ये रक्तदान शिबिरे घेतली जाणार आहेत. माहूर शहराध्यक्ष गोपू महापुने यांनी अधिकाधिक रक्तदानांना रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. राज्याचे लाडके मुख्यमंत्री, भारतीय जनता पार्टीचं राज्यातील प्रेरणास्थान आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबाच्या उद्याच्या वाढदिवसानिमित्त संबंध महाराष्ट्रामध्ये समाज उपयोगी उपक्रम म्हणजे रक्तदान ठेवण्यात आलेला आहे. प्रदेशच्या सूचनेवरून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. नांदेड जिल्हा उत्तरमध्ये सुद्धा 14 मंडळात 14 रक्तदान शिबिर आहेत. 15वं रक्तदान शिबिर हातगाव येथे केमिस्ट असोसिएशनने त्यांच्या वतीने ठेवलेलं आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपल्या शास्त्राप्रमाणे, आपल्या धर्माप्रमाणे जगातलं सर्वश्रेष्ठ दान कुठलं असेल तर ते रक्तदान आहे. आपण पाहतो की आजकालच्या या काळामध्ये वाढदिवस म्हणलं की बॅनर, जाहिराती, स्टंट, शोबाजी असा प्रकार आहे. पण भारतीय जनता पार्टीच्या संस्कारामध्ये वाढलेले आणि राज्याचे नेतृत्व करणाऱ्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सक्त ताकीद दिलेली की वाढदिवस कुठंही शो करून बॅनर लावून न करता समाज उपयोगी उपक्रम घेऊन करावायचा आहे. आणि त्याच अनुषंगाने नांदेड जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण साहेब, केराम साहेब, श्रीजयाताई चव्हाण यांच्या नेतृत्वात आम्ही 14 मंडळात रक्तदानासारखं पवित्र कार्य की ज्यामुळे अनेक लोकांना जीवदान मिळू शकतो याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. माझा संपूर्ण नांदेड जिल्ह्यात उत्तरमधील सर्व तरुण मित्रांना, रक्तदात्यांना आव्हान आहे की अतिशय चांगला उपक्रम आणि अतिशय चांगला योग आपल्या मुख्यमंत्र्याला आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण शुभेच्छा देऊ शकता. आपण उद्या रक्तदान करावं. आपला स्वतःचा फोटो, सेल्फी सरळ ॲपवर टाकावा. तो फोटो मुख्यमंत्र्याच्या कार्यालयात सरळ ॲपद्वारे जाणार आहे आणि थेट रक्तदान करून रुग्णाची सेवा तर होईल, पण आपल्या लाडक्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सुद्धा आपल्याला थेट शुभेच्छा देता येईल. आणि अशा प्रकारचा कार्यक्रम सगळीकडे आयोजित केलेला आहे. माझं सर्व
रक्तदात्यांना तुमच्या मार्फत पुनश्च कळकळीची विनंती आहे की जिल्ह्यातही रक्ताची गरज आहे आणि त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात रक्तदान करावं आणि आगळ्या वेगळ्या शुभेच्छा लाडक्या मुख्यमंत्र्याला द्यावा ही विनंती. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा उद्या वाढदिवस असल्यामुळे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. माहूर येथील शासकीय रुग्णालयात उद्या 9 ते 4 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. सर्व रक्तदात्यांना मी विनंती करतो की उद्या आपण जास्तीत जास्त रक्तदान करून देवेंद्रजींना महाराष्ट्र राज्याचा अजून विकास करण्याकरिता त्यांना दीर्घ आयुष्य लाभो याकरिता आपण रक्तदान करावे. शहराध्यक्ष गोपू महापुणे व नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख यांच्या वतीने उत्तरमधील प्रत्येक तालुक्यामध्ये रक्तदान शिबिरे घेतली जाणार आहेत. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान या तत्वावर आधारित हा उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आव्हानाला अनुसरून आयोजित केले आहेत, ज्यात त्यांनी आपला वाढदिवस कुठलेही बॅनरबाजी किंवा जाहिरात न करता लोक उपयोगी उपक्रम राबवून साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले होते. लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत झालेल्या गोंधळाबद्दल कृषी मंत्र्याविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार मारहाण केल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. कार्यकर्त्यांचा मेळावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र ही पत्रकार परिषद संपताच एक अनपेक्षित घटना घडली. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदावरून काढण्याची मागणी करत तटकरे यांना निवेदन सादर केले. पदावर राहण्याचा अधिकार नाही ही आमची छावा संघटनेची मागणी आहे. आम्ही आज प्राथमिक स्वरूपामध्ये आज तुम्हाला पत्ते आणलेले आहेत कृषी मंत्र्यांना. तुम्ही पत्ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा. विधानसभा गृह हे शेतकऱ्यांचं, राज्यातल्या कष्टकऱ्यांचं आणि त्या ठिकाणच्या राज्यातल्या जनतेसाठी कायदा तयार करणारं सभागृह आहे. त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे, सर्वसामान्य न्याय दिला पाहिजे. त्या ठिकाणी पत्ते खेळायची जागा नाही. ती आपल्या पक्षाचे ते आमदार आहेत, तुम्ही त्यांना मंत्री केलंय, त्या मंत्र्याला अजिबात पदावर ठेवू नका. आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे त्या व्यक्तीमुळं. आमचं ही म्हणणं आहे. पण जे म्हटलेलं ते निवेदन आमचं आणि तुम्ही तात्काळ त्याच्यावरती कारवाई. 1 मिनिट बरोबर आहे, तुम्ही थांबा ना, घेतो ना मी निवेदन. आपण निवेदन स्वीकारून त्यांना तात्काळ कारवाई करावी याची मागणी करत तटकरे यांना निवेदन सादर केले. याचवेळी काही कार्यकर्त्यांनी तटकरे समोर पत्ते फेकून कृषी मंत्र्यांविरोधात घोषणाबाजी सुरू केली आहे. कृषी मंत्री कोकाटे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. छावा संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार घाडगे पाटील यांच्यासोबत 3 ते 4 पदाधिकारी या आंदोलनात सहभागी होते. घोषणाबाजी करत हे कार्यकर्ते सभागृहाबाहेर जात असताना बाहेर थांबलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. या मारहाणीवर स्पष्टीकरण देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सूरज चव्हाण यांनी सांगितले की छावा संघटनेचे कार्यकर्ते त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल असंवैधानिक भाषेत बोलत होते, त्यामुळे ही त्यांची प्रतिक्रिया होती. या संपूर्ण घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कार्यकर्त्यांची भावना शांतपणे ऐकली. आयुष्यभर मी चुकीच्या गोष्टीचे समर्थन केलेले नाही. जी चूक घडली आहे त्याबद्दल मी नाराजी व्यक्त करतोय, असे तटकरे म्हणाले. मी अत्यंत शांततावादी कार्यकर्ता आहे. चर्चेतून देवाणघेवाणीतून अनेक प्रश्न त्या ठिकाणी सुटत असतात. ते त्यांची भावना व्यक्त करण्यासाठी आले. मी शांतपणाने ऐकतो. मी निंदनीय असं म्हटलं मगाशी. कारवाई करावी योग्य ती असेल. मी समर्थन करणार नाही कधी. आयुष्यात मी कधी चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं नाही. सर त्या ठिकाणी पोलीस देखील होती, कारवाई करणं अपेक्षित होतं. मी सांगितलं ना, मला माहित नाही ना, माझ्या समोर तर घडलं नाही. असं दाखवा की मी होतो तिथे. मी मगाशी आपल्या लातूरकरांच्या वेगवेगळ्या क्षेत्राचा नामवंताशी चर्चा करत होतो. मी या गोष्टीचा चूक घडली त्याच्याबद्दलचा स्पष्ट शब्दात नाराजगी व्यक्त करतो. तर अशा प्रकारे लातूरमधील सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत कृषी मंत्र्याविरोधात घोषणाबाजी आणि त्यानंतर झालेल्या राड्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. या घटनेचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांच्या एका अत्यंत प्रेरणादायी उपक्रमाची आज आपण माहिती घेणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून साकारलेल्या एक पेड माँ के नाम या अभियानाची सुरुवात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गंगापूर तालुक्यात करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत शनिवार 19 जुलै 2025 रोजी पिंपळगाव येथे शालेय विद्यार्थी, नागरिक आणि पालकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. आमदार प्रशांत बंब यांनी ढोल ताशांच्या गजरात आणि लेझिम खेळत भारत माता मंदिर परिसरात आपल्या पित्यासोबत वृक्षारोपण केले. त्यांनी यावेळी निसर्गाशी एकरूप होण्याचे आवाहनही केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एक पेड माँ के नाम या अभियानाची गंगापूर तालुक्यातील विविध गावांमधून सुरुवात करण्यात आली. आमदार प्रशांत बंब यांनी यावेळी बोलताना सांगितले की ज्याप्रमाणे आईला मुलाने कितीही त्रास दिला तरी ती एक शब्दही काढत नाही, त्याचप्रमाणे आपण देखील घराच्या किंवा इतर अडचणींसाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करतो आणि झाडे ते निमूटपणे सहन करतात. मात्र आता प्रत्येकाने निदान एक तरी झाड लावून ते जगवले पाहिजे आणि निसर्गाशी सर्वांनी एकरूप झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत बंब, त्यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री कांचन बंब, वडील डॉक्टर बन्सीलाल बंब, सरपंच मोहन बडोगे, धन्वंतरी डॉक्टर असोसिएशनचे डॉक्टर जीवन ताजी, डॉक्टर रणजित गायकवाड, डॉक्टर गणेश जाधव, डॉक्टर जगताप, डॉक्टर खरात, व्यापारी सुरेश मुनोत, प्रीतम मुथा, लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शेषराव जाधव, गट शिक्षणाधिकारी कापसे, विस्तार अधिकारी सकदेव तसेच गावकरी आणि विविध अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. आमदार प्रशांत बंब यांचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. निसर्गाचे महत्त्व पटवून देत आईच्या निस्वार्थ प्रेमाशी झाडांची तुलना करून त्यांना एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. आशा आहे एक पेड माँ के नाम हे अभियान यशस्वी होऊन पूर्ण महाराष्ट्रात वृक्षारोपणाची चळवळ आणखी वेगात येईल. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड बस स्थानकातून एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर येत आहे. बस स्थानक व्यवस्थापक स्वाती बाखडे यांनी शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनीसाठी एक महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. विद्यार्थिनींना बस सेवेत काही अडचण आल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले असून यामुळे मुलींना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची हमी मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरात एक कौतुकास्पद उपक्रम राबविला जात आहे. कन्नड बस स्थानकाच्या प्रमुख स्वाती बाखडे यांनी संघर्ष पगारे यांच्यासोबत नुकतीच कन्नड येथील शाळेला सदिच्छा भेट दिली आहे. या भेटीमागचा उद्देश होता शाळेत बसने ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणे आणि त्यांच्या समस्या जाणून घेणे. यावेळी बाखडे यांनी विद्यार्थ्यांना बस सेवेबाबत काही अडचणी येतात का, चालक आणि वाहकांकडून योग्य सहकार्य मिळते का याची विचारणा केली. विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाने त्यांनी समाधान व्यक्त केले. एवढेच नाही तर त्यांनी विद्यार्थ्यांना नवीन बस पास संदर्भातही महत्त्वाची माहिती दिली आहे. प्रतीक्षा भाऊसाहेब वापरकर, मी प्रत्येक कन्नड या बसमध्ये प्रवास करते. आमचे ड्रायव्हर मामा आणि कंडक्टर मामा हे गावकऱ्यांना सोडून पण आम्हाला घेतात, कारण की आमच्या शिक्षणासाठी आणि मुलींचे शिक्षण नाही बुडावं म्हणून त्यांनी आमच्यासाठी जागा देतात. बाकीच्यांना सोडून दिले तरी चालेल पण आम्हाला नक्की घेतात. या भेटी दरम्यान विद्यार्थिनींना बस सेवेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास तात्काळ बस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन स्वाती बाखडे यांनी केले. सर्व मुलींसाठी आपल्या राको महामंडळामार्फत 5वी ते 12वी ज्या शिकणाऱ्या मुली आहेत त्या मुलींसाठी अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत आपण मोफत पास उपलब्ध करून देत आहोत. तर माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे त्यांनी राको महामंडळाच्या पासेस घेऊन राको बसने प्रवास करावा आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 33% रक्कम स्वीकारून 66.67% सवलत देण्यात येत आहे राको महामंडळावर. तर त्यांनी त्यासुद्धा योजनेला त्यांनी लाभ घ्यावा. आणि आज आम्ही एक नवीन बस सुरू केलेली आहे आठेगाव, कन्नड आठेगाव. विद्यार्थ्यांसाठी स्पेशल ती गाडी सुरू करण्यात आलेली आहे. तरी सर्व गावकरी त्या गावामध्ये जेवढे विद्यार्थी राहतात त्या विद्यार्थ्यांनी पण सदर बसचा लाभ घेण्यात यावा. तसेच सर्व प्रवाशांकरिता जर ग्रुप बुकिंग असेल पंढरपूर येथे जाण्याकरिता तर आपण तशीसुद्धा गाडी उपलब्ध करून देतो. थेट गावापासून तर पंढरपूरपर्यंत जसं आता चातुर्मास चालू आहे त्यामुळे आपण तशी एक बस सेवा उपलब्ध करून देतो आहे. जशी जशी मागणी येईल त्यानुसार आपण बसेस उपलब्ध करून देतो. धन्यवाद. तुम्ही आता पंढरपूर बस चालू केली आहे,
त्या संदर्भात काय सांगू शकतो? आज नुकतेच आपण कन्नड आगारामार्फत कन्नड पंढरपूर अशी बस सुरू करण्यात आलेली आहे. सदरची गाडी ही कन्नड आगारामधून 9:30 वाजता सुटते आणि तीच गाडी परत सकाळी 5:30ला पंढरपूरवरून येते. तरी सर्व भाविकांनी, सर्व प्रवाशांनी सदर बसचा लाभ घ्यावा. आता अनेक ठिकाणी बस थांबत नाही, मुलींचा गैरसोय होते, त्या संदर्भात काय सांगू शकता? आपण सर्व चालक वाहकांना सूचना देण्यात आलेल्या आहे. माझ्या आगाराच्या तर सर्व गाड्या थांबतातच, सर्व थांबे घेतातच. परंतु इतर आगाराचेही काही जर चालक वाहक थांबत नसतील तर त्यांना आपण लेखी सूचना देतो आहे की त्यांनी सदर थांब्यावर थांबून प्रवाशांची चढउतार करण्यात येईल. अनेक वेळा काय होतं, कधी कधी बस फुल होते. विद्यार्थ्यांना जाण्यासाठी इतर प्रवासी असतात, विद्यार्थ्यांना जाण्यासाठी बसमध्ये जागा नसते, त्यावेळेस तुम्ही कसं करता, मॅनेज कसं करता? जर विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नसेल, बस फुल झाली असेल तर आपण एक पर्यायी बस उपलब्ध करून देतो प्रवाशांसाठी, विद्यार्थ्यांसाठी. जेव्हा जशी उपलब्धता असेल, जशी मागणी असेल त्यानुसार आपण ती बस उपलब्ध करून देतो. थँक्यू. मुलींना काही अडचण असल्यास आम्हाला संपर्क साधा, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. बस संदर्भात काही समस्या असल्यास थेट बस स्थानकात माहिती कळवावी, असे आवाहनही त्यांनी केले. या प्रसंगी वाहतूक निरीक्षक सागर पाटील, वाहतूक नियंत्रण गणेश खंडागडे आणि जगन्नाथ पांडव, चालक PS पडघरे, वाहक विष्णू कांबळे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. स्वाती बाखडे यांनी उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. यामुळे विद्यार्थिनींना सुरक्षित आणि भीतीमुक्त वातावरणात प्रवास करता येणार आहे. कन्नड बस स्थानकाने राबविलेला हा उपक्रम इतर बस स्थानकांसाठीही आदर्श ठरू शकतो. यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील लोकांना विश्वास वाढवण्यास मदत होईल. या महत्त्वपूर्ण उपक्रमाबद्दल स्वाती बाखडे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन. मुंबई सत्र न्यायालयाच्या एका महत्त्वपूर्ण निकालासंदर्भात आज आम्ही तुमच्याशी संवाद साधणार आहोत. 2006च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीची मुंबई उच्च न्यायालयाने केलेली निर्दोष मुक्तता हा एक धक्कादायक निर्णय ठरला आहे. 13 मार्च 2014 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात RDXचा वापर करण्यात आला होता, जे एक अत्यंत विनाशकारी स्फोटक आहे. या प्रकरणातील आरोपींना सत्र न्यायालयाने पोटा कायद्याअंतर्गत नोंदविलेल्या कबुली जबानीच्या आधारावर शिक्षा सुनावली होती. मात्र उच्च न्यायालयाने हे कबुली जबान आणि इतर काही तांत्रिक पुरावे अविश्वासार्ह ठरविले आहेत. या निर्णयाचे आता गंभीर परिणाम समोर येत आहे. सरकार या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. इतकं ऑब्झर्वेशन मुंबई उच्च न्यायालयाने केलं, या निकालाच्या विरुद्ध स्टे मागावा लागेल. तेच पुरावे जर उच्च न्यायालयात टिकत नसतील, यावरती ते काही जे पोस्टमॉर्टम व्हायचं असेल ते होईल यथावकाश. सर, 2006च्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये हायकोर्टानं खरं तर सगळ्याच आरोपींना निर्दोष सोडलेला आहे. तर तपास यंत्रणेचं अपयश मानलं जातं. आपण कशा पद्धतीने बघतो या प्रकरणात? सदरचं प्रकरण हे मी मुंबई सत्र न्यायालयात चालवलं नव्हतं किंवा मुंबई उच्च न्यायालयात देखील चालवलं नव्हतं. परंतु ही गोष्ट खरी आहे की 2006 साली मुंबईचा रेल्वे साखळी बॉम्बस्फोट हा एक मोठा भीषण असा दहशतवाद होता. कारण 12 मार्च 1993ला ज्या पद्धतीने मुंबई साखळी बॉम्बस्फोटमध्ये RDX हे वापरण्यात आलं होतं, अत्यंत संहारक असं हे RDXच होतं. आणि अशाच प्रकारचं RDX या मुंबईच्या साखळी रेल्वे बॉम्बस्फोटात वापरण्यात आलं होतं. सकृतदर्शनी असं दिसतंय की या संपूर्ण खटल्यात म्हणजे मुंबई सत्र न्यायालयात पोलीस अधिकाऱ्यांपुढे जे आरोपींनी कबुली जबाब दिले होते, ह्या कबुली जबाबाच्या आधारावरती मुंबईच्या सत्र न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली होती. अर्थात हे कबुली जबाब पोटा कायद्याखाली नोंदवण्यात आलेले होते आणि हे कबुली जबाब आणि इतर काही तत्सम जो पुरावा होता, वैज्ञानिक पुरावा, यावरती मुंबई उच्च न्यायालयाने ते अस्वीकार्य मानलं आणि ते विश्वास त्याच्यावरती ठेवता येणार नाही इतकं ऑब्झर्वेशन मुंबई उच्च न्यायालयाने केलेलं आहे. अर्थात मुंबई उच्च न्यायालयाचा पूर्ण निकालपत्राचा अभ्यास करावा लागेल. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की सरकारला देखील सर्वोच्च न्यायालयात त्वरित अपील करून ह्या निकालाच्या विरुद्ध स्टे मागावा लागेल. कारण मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये अनेक निरपराध लोक ठार झाले होते. त्यामुळे अशा रीतीने आरोपींची मुक्तता होणं, खटल्यातून
त्याच्यामुळे खटल्यातील पुराव्यावरती विश्वास न ठेवणं न्यायालयाने माझ्या मते ह्या गंभीर गोष्ट आहेत. याकरता शासनाला देखील हे निकालपत्राचं अवलोकन करून त्वरित सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करावं लागेल. नाही, असं आहे की ज्या पुराव्याच्या आधारावर मुंबईचं सत्र न्यायालय शिक्षा ठोठावतं तेच पुरावे जर उच्च न्यायालयात टिकत नसतील तर चूक कोणाची आहे? कायद्याचं विश्लेषण करण्यात चूक झाली का तपास यंत्रणेने चुकीचा पुरावा गोळा केला होता? यावरती ते काही जे पोस्टमॉर्टम व्हायचं असेल ते होईल यथावकाश. परंतु आज मुक्तता होणं माझ्या मते ही गोष्ट गंभीर आहे आणि मला खात्री आहे की सरकार या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात अपील त्वरित दाखल करेल. या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते की जर सत्र न्यायालयाने विश्वास ठेवलेले पुरावे उच्च न्यायालयात टिकत नसतील ती ही तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर आणि कायद्याच्या विश्लेषणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते. मुंबईतील निष्पाप नागरिकांच्या बळी घेणाऱ्या या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अशा प्रकारे मुक्त होणे ही न्यायव्यवस्थेसाठी एक मोठी चिंतेची बाब आहे. आता सर्वांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे लागले आहेत. सरकार तातडीने अपील दाखल करून निकालाला आव्हान देईल अशी अपेक्षा आहे, जेणेकरून पीडितांना न्याय मिळू शकेल. आज जो हायकोर्टाचा निकाल आला त्याच्यामध्ये 2006च्या मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता मिळालेली आहे. यामध्ये सर्वजण नुसतं पोलीसच गुन्हेगार आहेत म्हणून पोलिसांना दणका, पोलिसांना वाभाडे वगैरे वगैरे हेडिंग्स मी सगळ्या मीडियावरती बघतोय. हे योग्य नाही. खरं तर 19 वर्ष आज या खटल्याला झाली. 13 ते 14 वर्षापूर्वी आणि 15व्या वर्षी निर्णय आला हा सेशन्स कोर्टामध्ये चालला आणि सेशन्स कोर्टामध्ये कित्येक विटनेस त्याच्यातले होते. ते विटनेस होस्टाईल झाले होते. काहीच विटनेस आणि सर्कमस्टान्शियल एव्हिडन्स परिस्थितीजन्य पुरावा आणि काही टेक्नॉलॉजिकल एव्हिडन्स याच्या माध्यमातून आपण गुन्हेगारांना दोषसिद्धी देऊ शकलो. आता त्या सबबीवर हायकोर्टामध्ये जाऊन जर त्यांनी पोलिसला दिलेल्या स्टेटमेंट, त्यानंतर कोर्टामध्ये झालेली त्यांची जबानी आणि हायकोर्टामध्ये परत त्यांचं वक्तव्य कसं रेकॉर्ड करून घेतलेलं आहे किंवा रेकॉर्ड केलेल्या वक्तव्याकडे कसं बघितलेलं आहे, तर मला वाटतं प्रत्येक जण खूप वर्षानंतर जर एखादा विटनेस देत असेल तर त्या विटनेसच्या स्टेटमेंटमध्ये अपरिहार्यपणे तफावत ही येतेच. जेव्हा मालेगाव बॉम्बस्फोट एनआयए कडे गेलं तेव्हा पोलिसांनी एटीएसमध्ये जे स्टेटमेंट रेकॉर्ड केलं होतं त्याच्यामध्ये 5 ते 6 वर्षामध्ये बऱ्याचशा तफावती निर्माण झाल्या होत्या. त्या तफावती येतात. हा एक ह्युमन फॅक्टर आहे, एक नॅचरल फॅक्टर आहे. आता त्या तफावतीचा फायदा घेऊन वकिलांनी केलेला युक्तिवाद लक्षात घेऊन जर सन्मान्य हायकोर्टाने त्यांना निर्दोष सोडलं असेल तर पुढे त्याचा सुप्रीम कोर्टामध्ये अपील होऊ शकतं. त्याच्यामध्ये पुराव्याची शहानिशा चांगल्या प्रकारे कोर्टासमोर मांडली जाऊ शकते आणि अशा रीतीनं याच्यामध्ये एक लढाई हारलं म्हणून सगळं हारलं असं होत नाही. पण मूळ कारण लक्षात घ्या. पोलिसांच्या तपासावर अंगुली निर्देश करून त्यांना नावं ठेवण्यापेक्षा जे विटनेसेस आहे, ज्यांची एक व्यक्तिगत नव्हे, सामाजिक नव्हे, राष्ट्रीय जबाबदारी असते, त्यांचं वागणं इथं कसं आहे, त्यांच्या जबान्यांमध्ये तफावत का निर्माण होते आणि तो फॅक्टर कसा पोलिसांच्या अखत्यारीत अजिबात नाही आहे. मला वाटतं आश्चर्य वाटतं की पोलिसांच्या अखत्यारीत नसलेल्या फॅक्टरला तोच पोलिसांचा तपास आहे ज्याच्यामध्ये सेशन कोर्टाने फाशीची शिक्षा, जन्मठेपेची शिक्षा आरोपींना सुनावलेली आहे आणि आता लगेच पोलिसांचे वाभाडे आणि पोलिसांना दणका वगैरे हे जे शीर्षकं चाललेली आहे ही योग्य नव्हे. पोलीस ही एक संविधानिक यंत्रणा आहे. निकोप काम पोलिसांनी केलेलं आहे. त्या काळचा मी एटीएसमध्ये काम केलेला अधिकारी तुम्हाला सांगतो, निकोप काम पोलिसांनी केलेलं आहे. केवळ पोलिसांनी ते फॉरेन्सिक असो, सर्कमस्टान्शियल असो, डिजिटल असो, सगळ्या एव्हिडन्सची जुळवणी केली आणि म्हणूनच सेशन्स कोर्टामध्ये दोषसिद्धी होऊ शकल्या, हेही लक्षात ठेवण्यासारखं आहे. आता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जीटीबी चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल। आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घरबसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल। यात औरंगाबाद नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 07, नागपूर जीटीपीएल सेटअप बॉक्स नंबर 469 आणि एसीएन सेटअप बॉक्स नंबर 51, अकोला आराची सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल। लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। तर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तर या सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सअपवर स्वतंत्र सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा भेटून घडामोडीसोबत। नमस्कार।